मंडळी, पुरंदर विमानतळ प्रकल्पाची कल्पना पुढे आली ती पुण्याच्या वाढत्या गरजांमुळे. कारण सध्याचं लोहगाव विमानतळ लष्करी नियंत्रणाखाली असल्यामुळे त्याचा विस्तार करणं अवघड झालेलं आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणं, वाढती प्रवासी संख्या आणि उद्योगांची गरज लक्षात घेता नवीन मोठ्या आणि स्वतंत्र विमानतळाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठी प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील जमीन निवडण्यात आली होती, ज्यामध्ये वानपुरी, कुंभारवळण, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एकातपूर आणि उदाचीवाडी या गावांचा समावेश होता. पण या प्रकल्पासाठी तिथल्या हजारो कुटुंबांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार होती. त्यामुळे हा विषय फक्त विकासाचा न राहता थेट शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. सुरुवातीला सरकारनं जाहीर केलेली भरपाई सुमारे 1 कोटी रुपये प्रति एकर इतकी होती, पण शेतकऱ्यांना हा दर मान्य नव्हता, कारण त्यांच्या मते ही रक्कम खूपच कमी होती. तसेच त्यांची जमीन ही त्यांच्यासाठी फक्त मालमत्ता नसून जगण्यासाठीचा मुख्य स्रोत असल्यामुळे जमीन गेल्यावर पुढे काय हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला होता. त्यामुळं या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलनं झाली. पण सध्याच्या परिस्थितीनुसार ह्या पुरंदर विमानतळ प्रकल्प वाटाघाटींमध्ये सरकारला यश आल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने या विमानतळ भागातील शेतकऱ्यांसाठी आणि लोकांसाठी काय काय मदत जाहीर केली आहे, या विमानतळ जमिनी संदर्भात गावकऱ्यांचा काय विरोध होता आणि त्यांना आता कशा प्रकारे फायदा होणार आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पुरंदर तालुक्यात आता विकासाची एक नवी पहाट उगवत असून छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प न राहता तो या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग ठरला आहे. या प्रकल्पाचा इतिहास, त्याभोवती रंगलेलं संघर्षाचं नाट्य आणि आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आलेली गती, हा सगळा प्रवास तितकाच आव्हानात्मक आहे. साधारणपणे 2016च्या सुमारास जेव्हा पुण्याच्या वाढत्या विस्तारासाठी आणि लोहगाव विमानतळावरील लष्करी मर्यादांमुळे एका नवीन विमानतळाची निकड भासू लागली, तेव्हा टेक्निकल बाजू बघता पुरंदरच्या जागेची निवड करण्यात आली. मात्र ही घोषणा होताच या शांत आणि शेतीप्रधान भागात एकच खळबळ माजली. पुरंदरचा हा भाग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून इथलं हवामान फळबागांसाठी पोषक आहे. इथला शेतकरी हा प्रामुख्यानं सीताफळ, अंजीर आणि डाळिंब यांसारख्या नगदी पिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हा विमानतळाचा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात सगळ्यात मोठी भीती ही आपल्या सुपीक जमिनीच्या नुकसानीची होती. पिढ्यानपिढ्या कष्ट करून फुलवलेल्या बागा आणि जीवापाड जपलेली शेती एका रात्रीत सरकारच्या ताब्यात जाईल या विचारानेच तिथले गावकरी अस्वस्थ झालेले आणि तिथूनच विमानतळ विरोधी आंदोलनाची ठिणगी पडली. मंडळी, सुरुवातीच्या काळात हा विरोध इतका तीव्र होता की प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावांमध्ये प्रवेश करणंही कठीण झालेलं होतं. पारगाव, खानवडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या 7 गावांमधील ग्रामस्थांनी विमानतळ हटाव समिती स्थापन करून एकजुटीने लढा देण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचा हा विरोध केवळ जमिनीच्या भावासाठी नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वासाठी होता. बागायती शेती नष्ट झाली तर आमची मुलं काय करणार, शहरात जाऊन वॉचमनची नोकरी करणार का, असे रोखठोक प्रश्न विचारले जाऊ लागले. 2016 ते 2020 या काळात अनेक वेळा जागेचं सर्वेक्षण करण्याचे प्रयत्न देखील झाले, परंतु आंदोलकांमुळे ते वारंवार रखडलं. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झालं आणि नवीन सरकारने प्रकल्पाची जागा काही किलोमीटरने सरकवण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक कारणास्तव तो प्रस्ताव बारंगळला आणि पुन्हा मूळ जागेवरच प्रकल्प करायचं निश्चित झालं. या अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढत गेला, पण दुसरीकडे पुण्याच्या आर्थिक विकासासाठी हे विमानतळ होणं गरजेचं होतं. या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अखेर पुणे जिल्हा प्रशासनाने, विशेषतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नवीन रणनीती आखली. प्रशासनाने आता भूसंपादन या शब्दाऐवजी जमीन भागीदारी या संकल्पनेवर भर द्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी थेट संवाद सुरू केला आणि या संवादातूनच जगातील मोठ्या पॅकेजची निर्मिती झाली. 7 मे पासून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना मोबदल्याचं वाटप सुरू करण्यात येणार आहे. या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना प्रति एकरी 1,61,00,000 रुपयांचा मोबदला मिळणार आहे. इतकी मोठी रक्कम आजवर भारतातील कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी दिली गेली नव्हती. त्यासोबत शेतकऱ्यांच्या भविष्याची सुरक्षाही सांगितली आहे. ज्या शेतकऱ्यांची घरं, विहिरी किंवा फळबागा या जमिनीवर आहेत, त्यांचं स्वतंत्र मूल्यांकन करून त्या रकमेची दुप्पट भरपाई देण्याचं धोरण राबवणार आहे सरकार, ज्यामुळे प्रत्यक्ष मोबदला हा प्रति एकरी सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात पोहोचू शकतो. ही संपूर्ण रक्कम RTGS द्वारे थेट बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला केवळ आर्थिक लाभासाठीच नाही तर विकासातील वाटा म्हणून स्वीकारावं, यासाठी प्रशासनाने एरोसिटीचे मॉडेल समोर ठेवलंय. जमीन देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी दिलेल्या जमिनीच्या 10% विकसित भूखंड
त्याच विमानतळ परिसरातील व्यावसायिक क्षेत्रात दिला जाणार आहे। याचा अर्थ असा की उद्या जेव्हा इथं 5 स्टार हॉटेल्स, लॉजिस्टिक पार्क्स आणि IT कंपन्या येतील तेव्हा त्या जमिनींचे मालक हेच स्थानिक शेतकरी असतील। या तरतुदीमुळे शेतकऱ्यांचं मन वळवण्यात प्रशासनाला मोठं यश आलंय। तसेच जमिनी जाणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याला विमानतळावर किंवा MIDC मध्ये नोकरीची हमी सुद्धा देण्यात आली आहे। सुमारे 6500 तरुणांना या रोजगार संधीचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे विस्थापनाची भीती रोजगाराच्या संधीत रूपांतरित झाली आहे। ज्यांची घरं या प्रकल्पात जाणार आहेत त्यांच्यासाठी 2.5 गुंठांचा विकसित भूखंड देऊन आदर्श पुनर्वसन गाव वसवलं जाणार आहे, जिथे आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध असतील। 10 जून 2026 पर्यंत जे शेतकरी स्वतःहून संमतीपत्र आणि कागदपत्र जमा करतील त्यांनाच या विशेष एरोसिटी भागीदारीचा लाभ मिळेल। अशी अट ठेवल्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे खरं, पण त्यासोबत जे शेतकरी जमीन देणार नाहीत त्यांना जितेंद्र डुडी यांनी सक्तीने जमीन हिसकावून घेऊ हे देखील माध्यमांमध्ये सांगितलं आहे। त्याचबरोबर प्रशासनानं केवळ जमिनी घेऊन जबाबदारी झटकली नाही, तर शेतकऱ्यांकडे येणाऱ्या या अफाट पैशांचं नियोजन कसं करावं यासाठी गोखले इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित संस्थांची मदत घेतली आहे। या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक गुंतवणूक आणि साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत, जेणेकरून हा पैसा पुढच्या अनेक पिढ्यांना सुखी ठेवू शकेल। तसेच स्थानिक स्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून विमानतळावरील कार्गो सुविधेचा वापर करून शेतकरी दुसऱ्या देशात थेट फळं निर्यात करू शकतील असं प्रशासनानं सांगितलं आहे। छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता केवळ एक सरकारी प्रकल्प राहिलेला नाहीये, तर तो 7 गावांमधील हजारो शेतकऱ्यांच्या समृद्धीचं प्रतीक बनला आहे। ऑक्टोबर 2026 पासून या विमानतळाच्या धावपट्टीचं काम सुरू होण्याचं नियोजन असून पुढील काही वर्षात इथून विमानं उड्डाणं करतील अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहमतीने आणि सन्मानाने मार्गी लागताना दिसतोय। हे या संपूर्ण प्रक्रियेचं मोठं यश आहे। एकेकाळी जमिनीसाठी रस्त्यावर उतरलेला शेतकरी आज या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचा पार्टनर म्हणून आत्मविश्वासानं उभा आहे। हे चित्र भारतीय भूसंपादनाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरलाय। आता प्रतीक्षा आहे ती पुरंदरच्या या नव्या धावपट्टीवरून विकासाच्या पहिल्या विमानानं झेप घेण्याची, ज्याने इथल्या मातीचा सुगंध आता 7 समुद्रापार पोहोचले। बाकी मंडळी, पुरंदर विमानतळ प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।